ईश्वरानं कदाचित माझ्यासारख्या घरामध्ये आताच नुकतंच एका मुलाबद्दल एका पालकाने या ठिकाणी सांगले की असा मुलगा आमच्या घरी दिल्यामुळं कदाचित ते त्यांचंही भाग्य उजेडात आलं आणि त्या मुलांचंही भाग्य या ठिकाणी घडलं. नेमकं तेच माझ्याही ठिकाणी कदाचित ईश्वरानं माझी परीक्षा घेतलेली असा की खरोखरच अंध मुलाचा संगोपन करेल किंवा काही नाही. परंतु आज चेतनमुळं मी गोव्यात पोहोचलो, कर्नाटकमध्ये पोहोचलो, मला याचा सार्थ अभिमान आहे. मी चेतन उचितकर, राहणार केकत उमरा, जिल्हा वाशिम. वाशिमच्या दक्षिणेला 7 किलोमीटर अंतरावर जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत आहे, क्रमांक 2, दुसरा वर्ग. आज आपण विषयावर बोलणार आहोत स्त्री भ्रूण हत्या. एकीकडे म्हणतात की महिलांना मान मिळायला पाहिजे, तुम्ही आईच्या गरम गरम पोळ्या खाता, मावशीकडे राहा वाटते, बहिणीच्या हातची राखी बांधता, आणि एकीकडे मुलीची हत्या करता, एकीकडे ईश्वराची पूजा करता, आणि ईश्वर काय पावेल मग तुम्हाला? हे चुकीचं आहे मुलीची हत्या करणं. आजपासून तुम्ही शपथ घ्या, जे डॉक्टर लोक हत्या करेल मुलीची त्यांना हे जेलात टाकलं पाहिजे. मला दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही, त्यामुळे माझे आई वडील मी बघू शकत नाही. ते गोरे आहेत, काळे आहेत, उंच आहेत, छोटे आहेत, मी बघू शकत नाही. एवढेच काय, हे सुंदर पृथ्वी मी बघू शकत नाही. पण तुम्ही सर्व पाहता, मार्क कमी पडले की निगेटिव्ह होता, मोबाईल घेऊन दिला नाही की निगेटिव्ह होता, हिरोंडा घेऊन दिला नाही की निगेटिव्ह होता, चेहऱ्यावर भारा होत होता. हे चुकीचं आहे. आमच्या घरात शेळ्या भाकऱ्या खावे लागतात, तरीही आम्ही सुखी राहतो, आनंदी राहतो. आणि तुम्हाला गरम गरम भाज्या, 2 पोळ्या, वरण, सर्व काही असूनही तुम्ही निगेटिव्ह होता. हे चुकीचं आहे. आजपासून तुम्ही शपथ घ्या की मी देशाकरता काम करेल. मी आत्महत्येचा विषय डोक्यात आणणार नाही, मी चेहऱ्यावर बार जाणार नाही.